हाय, वेलकम टू ऑल ऑफ यू. आता या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी भाग 1 आजपासून आपण चालू घडामोडीची एक रिव्हिजन सिरीज चालू करणार आहे. हे डिपेंड आहे की तुम्ही किती आउटपुट देता, त्या आउटपुटनुसार आपण हे कंटिन्यू करणार आहे. तर सर्वात आधी आपण 10 क्वेश्चन घेणार आहे याच्यामध्ये. तर पहिला क्वेश्चन आपल्यासमोर आहे. पहा, पहिला क्वेश्चन तुमच्यासमोर. तुम्ही ट्राय करा, जर तुम्हाला याचा आन्सर येत असेल तर तुम्ही लवकर आन्सर देण्याचा प्रयत्न करा. पहिला प्रश्न आहे, नुकताच PGIचा दर्जा देण्यात आलेला कांगडा चहा कोणत्या राज्यातील आहे? आपल्याला प्रश्न विचारलेला आहे कांगडा चहावर की नुकताच कशाचा दर्जा भेटला? PGIचा दर्जा भेटला. कांगडा चहा कोणत्या राज्यातला आहे? तर याचं उत्तर आहे हिमाचल प्रदेश. काय? हिमाचल प्रदेश. तुम्हाला लक्षात ठेवायचं आपल्याला कंबाईनमध्ये विचारू शकतात किंवा राज्यसेवेमध्ये विचारू शकतात. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की नुकताच PGIचा दर्जा देण्यात आलेला कांगडा चहा कोणत्या राज्यातील आहे? तर तो आहे हिमाचल प्रदेशमधला. आता याच्याबद्दल थोडीशी आणखी इन्फॉर्मेशन आपण घेणार आहे. याच्यामध्ये पहा, जो PGIचा दर्जा इथं हिमाचल प्रदेशला भेटलेला आहे कांगडा चहासाठी, तर हा जो दर्जा आहे हा 2005मध्येच भेटला होता. कधी? 2005मध्ये. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की GI टॅगसाठी यांनी अर्ज केला होता. भारतामध्ये 2005मध्ये भौगोलिक संकेताचा याला दर्जा देण्यात आला. कधीपासून देण्यात आला? तर 11 एप्रिल 2023. ठीक आहे. तर ही गोष्ट आपल्याला इथं लक्षात ठेवायची आहे. तसे डेट भारतामध्ये GI टॅगसाठी 2005 आणि कांगडा चहाला आपण PGIचा दर्जा कधी दिला? तर तो दिला 11 एप्रिल 2005. एवढ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनवर जाणार आहे आपण. पहा, आता थोडंसं इथं मिस्टेक आहे. इथं गज पाहिजे होतं, गजू झालं. तर लक्षात ठेवा, गज उत्सव 2023 कोठे भरवण्यात आला होता? हा तुमच्यासमोर क्वेश्चन आहे. गज उत्सव 2023 हत्तीशी संबंधित जे काही न्यूज असतील ते तुम्हाला करून ठेवायचे आहेत. कारण की हत्ती एलिफंट म्हणजे जो प्रोजेक्ट एलिफंट आहे त्याला 30 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्याच्या निमित्तानेही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर गज उत्सव 2023 कुठे भरण्यात आला होता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे आसाम. कुठं भरण्यात आला होता? आसाममध्ये. आणि प्रोजेक्ट एलिफंटला किती वर्ष पूर्ण झाले? तर 30 वर्ष पूर्ण झाले. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि प्रोजेक्ट एलिफंट जो सुरू केला होता तो कोण सुरू केला? तर आपलं जे केंद्रीय मंत्रालय आहे त्यांनी हे सुरू केलेलं आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालय त्यांनी हे सुरू केलेलं आहे. तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनवर जाणार आहे आपण. प्रोजेक्ट एलिफंटशी संबंधित आहे की प्रोजेक्ट एलिफंटला किती वर्ष पूर्ण झाले? तर आताच पाहिला आपण किती वर्ष पूर्ण झाले. तर 30 वर्ष पूर्ण झालेले आहेत प्रोजेक्ट एलिफंटला. त्यानंतर गज उत्सव कुठं भरण्यात आला होता? तर आसाम. हे उत्तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात मेन गोष्ट की प्रोजेक्ट एलिफंट जो आहे हे केंद्र पुरस्कृत योजना असून हे पर्यावरण मंत्रालयाने सुरू केलेली आहे. कोणतं? पर्यावरण मंत्रालय तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि योजना जी आहे ती केंद्र पुरस्कृत योजना आहे. ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन आपल्यासमोर आहे की ब्लू पॅन्जी नामक फुलपाखरू कोणत्या राज्याचे राज्य फुलपाखरू म्हणून घोषित करण्यात आलं? तर ब्लू पॅन्जी नामक फुलपाखरू कोणत्या राज्याचं राज्य फुलपाखरू म्हणून घोषित करण्यात आलं? आता लेटेस्ट हे न्यूजमध्ये होतं. तर या प्रश्नाचं उत्तर आहे जम्मू काश्मीर. तर जम्मू काश्मीरनं नुकतंच एक नवीन फुलपाखरू आपल्या राज्याचं राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केलं. त्याचं नाव आहे ब्लू पॅन्जी. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनवर जाणार आहे आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जगातील सर्वात जुना वृक्ष कोणत्या देशामध्ये आढळून आला? तर जगातील सर्वात जुना वृक्ष चिली या देशामध्ये आढळून आलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर काय? चिली. तर जगातील सर्वात जुना वृक्ष चिलीमध्ये आहे. जवळपास 5000 वर्ष जुनं झाड आहे ते. 5000 वर्षापूर्वीचं झाड आहे ते. ठीक आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि कोणत्या जातीचा आहे असा जर प्रश्न विचारला तर पॅटागोनियन सायप्रस. कोणतं? पॅटागोनियन सायप्रसचं झाड आहे ते. तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं. त्याला ग्रेट ग्रँडफादर असं टोपण नावसुद्धा आहे. तर लक्षात ठेवायचं, जगातील सर्वात जुना वृक्ष कोणत्या देशामध्ये आढळून आला? चिलीमध्ये. किती वर्ष जुना आहे? तर 5000 वर्ष जुना आहे. त्या कोणत्या जातीचं आहे? तर पॅटागोनियन सायप्रसचं हे झाड आहे. आणि त्याला ग्रेट ग्रँडफादर या टोपण नावानं सुद्धा ते ओळखलं जाते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या प्राण्याला फूड ॲनिमलचा दर्जा देण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर बा, खालीलपैकी कोणत्या प्राण्याला फूड ॲनिमलचा दर्जा देण्यात आलेला आहे? तर तो प्राणी आहे गवा. कोणता आहे? गवा. तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं. आपण त्याला बायसन असं सुद्धा म्हटलं जातो किंवा डोंगरातील म्हैस म्हणून सुद्धा हा प्राणी फेमस आहे. त्याला मिथून, अजून एक नाव आहे मिथून, तेही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर खालीलपैकी कोणत्या प्राण्याला फूड ॲनिमलचा दर्जा देण्यात आला? तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्याचे नावं गवा, बायसन, डोंगरातील म्हैस किंवा मिथून. याच्यामधलं कोणताही प्रश्न म्हणजे ऑप्शनमध्ये आलं नाव तर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देता यायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चनवर जाणार आहे आता आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे, देशातील पहिल्या ॲटोनॉमस अंडर वॉटर व्हेकलचं नाव काय? देशातील पहिल्या ॲटोनॉमस अंडर वॉटर व्हेकलचं नाव काय? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 निराक्षी. ठीक आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा की देशातील पहिल्या ॲटोनॉमस अंडर वॉटर व्हेकलचं जे नाव आहे ते आहे निराक्षी. आणि हे जे ॲटोनॉमस अंडर वॉटर व्हेकल आहे तर ते जे आहे ते सुरुंग शोधण्यासाठी आहे. कशासाठी?
सुरुंग शोधण्यासाठी आपण वापरत आहे. तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की देशातलं पहिलं ऑटोनॉमस अंडर वॉटर व्हेकल कोणतं, तर त्याचं नाव आहे निराक्षी. निराक्षी म्हणजेच पाण्यातील डोळे असा त्याचा अर्थ होतो. आणि कशासाठी वापरतात, तर सुरुंग शोधण्यासाठी वापरतात. तर एवढ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढे नेक्स्ट पाहू आपण आता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बा, नुकतीच एक्सिलोफेनॉक आणि क्रेटोप्रोफेनवर बंदी घालण्यात आली. ही औषधे कोणत्या पक्ष्यांसाठी घातक ठरत होती. क्वेश्चन असा आहे की नुकतेच 2 औषधं होती, एक्सिलोफेनॉक आणि क्रेटोप्रोफेन, याच्यावर बंदी घालण्यात आली होती. तर ही औषधे कोणत्या पक्ष्यांसाठी घातक होती, तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 गिधाड. गिधाड या पक्ष्यांसाठी औषधे घातक होती म्हणून यांच्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपल्यासमोर आहे. हा क्वेश्चन आपल्याला राज्यसेवा किंवा कंबाईनला विचारू शकतात. कारण की पृथ्वीने आपला हा इथं लक्षात घ्या तुम्ही पहिला, ठीक आहे, पृथ्वीने आपला पहिला प्लास्टिक ओव्हरशूट डे कधी कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला होता. ठीक आहे, तर आपल्याला लक्षात ठेवायचं पृथ्वीने पहिला आहे म्हणून इम्पॉर्टंट आहे, फर्स्ट आहे म्हणून आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, हे तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे. पृथ्वीने पहिला प्लास्टिक ओव्हरशूट डे कधी कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला होता. त्याचं उत्तर आहे 28 जुलै 2023, ऑप्शन क्रमांक 2. तर पृथ्वीने आपला पहिला प्लास्टिक ओव्हरशूट डे कधी सेलिब्रेट केला, 28 जुलै 2023ला. तर हे कंबाईनच्या दृष्टीनं खूप IMP क्वेश्चन हा इथं बनू शकतो, कारण की पहिला आहे तर त्याच्यामुळे हे विचारतातच. नेक्स्ट क्वेश्चनवर जाणार आहे आपण. पुन्हा पहिलं आलं तर याच्यावरही इम्पॉर्टंट आहे. भारतातलं पहिलं म्हटलं तर इम्पॉर्टंट राहतेच आपल्यासाठी. भारतातलं पहिलं कृषी डेटा एक्सचेंज कोठे स्थापन करण्यात आलं आहे. तर भारतातलं पहिलं कृषी डेटा एक्सचेंज कुठं स्थापन करण्यात आलं, तर ते करण्यात आलं हैदराबादमध्ये. ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कुठं स्थापन करण्यात आलं, हैदराबादमध्ये करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आता आपण जे आजचे 10 क्वेश्चन होते ते पूर्ण 10 क्वेश्चन आज आपण पाहिलेले आहेत. तर असेच क्वेश्चन जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता. एक वेळ आपण यांची रिव्हिजन करून घेऊ. पहा, सर्वात आधी आपण एक क्वेश्चन पाहिला होता ज्याचं नाव होतं, क्वेश्चन होता नुकताच PGIचा दर्जा देण्यात आलेला कांगडा चहा कोणत्या राज्यातील आहे. लक्षात ठेवायचं आपल्याला हिमाचल प्रदेशमधला आहे कांगडा चहा. त्यानंतर गज उत्सव कुठे भरवण्यात आला होता, तर आसाममध्ये. त्यानंतर प्रोजेक्ट एलिफंटला किती वर्ष पूर्ण झाली, तर 30 वर्ष. त्यानंतर ब्लू पॅन्जी नामक फुलपाखरू कोणत्या राज्याचं राज्य फुलपाखरू म्हणून घोषित करण्यात आलं, तर उत्तर आहे जम्मू काश्मीर. त्यानंतर जगातील सर्वात जुना वृक्ष कोणत्या देशामध्ये आढळून आला, तर चिलीमध्ये, ज्याला ग्रेट ग्रँडफादर असं टोपण नावसुद्धा आहे. 5000 वर्ष जुनं ते झाड आहे. आणि पॅटागोनियन सायप्रस या प्रजातीचं ते झाड आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या प्राण्याला फूड ॲनिमलचा दर्जा देण्यात आला, तर त्याचं उत्तर आहे गवा. गवा ऑप्शनमध्ये नसलं तर मिथून किंवा जंगलातील म्हैस. ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. बायसनसुद्धा त्याला म्हणतात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहिला तर आपण देशातल्या पहिल्या ॲटोनॉमस अंडर वॉटर व्हेकलचं नाव काय, तर त्याचं नाव आहे निराक्षी, ऑप्शन नंबर 4. आणि हे जे निराक्षी आहे हे काय करते, तर सुरुंग शोधण्यासाठी मदत करते. निराक्षीचा अर्थ आहे पाण्यातील डोळे. एवढ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर नुकतेच एक्सिलोफेनॉक आणि क्रेटोप्रोफेनवर बंदी घालण्यात आली. ही औषधे कोणत्या पक्षासाठी घातक होती, तर गिधाड या पक्षासाठी घातक ठरलेली आहेत. त्यानंतर पृथ्वीने आपला पहिला प्लास्टिक ओव्हरशूट डे कधी कोणत्या दिवशी साजरा केला, तर लक्षात ठेवायची डेट आपल्याला 28 जुलै 2023ला पृथ्वीने आपला पहिला प्लास्टिक ओव्हरशूट डे सेलिब्रेट केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, भारतातलं पहिले कृषी डेटा एक्सचेंज कोठे स्थापन करण्यात येणार आहे, तर हैदराबादमध्ये स्थापन करण्यात आलं आहे. हे लक्षात ठेवा. भारतातलं पहिलं कृषी डेटा एक्सचेंज कोठे स्थापन करण्यात आलं, तर हैदराबादमध्ये. जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. धन्यवाद.